नमस्कार, मी रेश्मा साळुंखे। या खास वृत्तांतात आपल्या सगळ्यांचं स्वागत। पान खाऊन रस्त्यावरती थुंकण्यात कुठली देशभक्ती असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीत पान, गुटखा, तंबाखूची तल्लफ करणाऱ्यांना फटकारलेलं होतं। मोदींच्या या वक्तव्याचा या तल्लफबाजांवरती खरंच काही परिणाम झालाय का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही राज्याच्या विविध शहरात जाऊन रियालिटी चेक केलेला आहे। पाहूयात त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। भारत माता की जय बोले और फिर बनारसी पान खा करके, ये कौन से भारत माता की जय भाई? के पान बनारस वाला खुल जाए बंद अकल का ताला, फिर तो ऐसा करे धमाल सीधी कर दे सबकी चाल। भारत माता की जय बोले और फिर बनारसी पान खा करके, किनारे वाला, ये कौन से भारत माता की जय भाई? पान, गुटखा आणि तंबाखू हे खाऊन सार्वजनिक ठिकाणी पिचकाऱ्या मारणाऱ्या महाभागांची संख्या काही भारतामध्ये कमी नाही। कोणतंही शहर असो, पान खाऊन भिंती रंगवणाऱ्यांच्या तोंडाला आवर घालणं आजही शक्य झालेलं नाहीये। उत्तर भारतात तर पान खाणे हा संस्कृतीचा भाग बनलाय। पण नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमध्ये पान खाऊन थुंकणाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या। भारत माता की जय बोले और फिर बनारसी पान खा करके, ये कौन से भारत माता की जय भाई? उसी मां को गंदा करें जिस मां का जयकारा करने के लिए हम संकट झेलते हैं। कहने का तात्पर्य ये है कि देश मेरा है। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या कानपिचक्यानंतर राज्यातील परिस्थितीचा आम्ही धांडोळा घेतला आणि प्रत्येक शहरात हेच चित्र बघायला मिळालं। पान, गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांचा सुळसुळाट, पिचकाऱ्यांमुळे सार्वजनिक ठिकाणं अस्वच्छ, थुंकणाऱ्यांवर कोण लावणार लगाम? नालासोपाऱ्यातील या गुटखा प्रेमींवर मात्र मोदींच्या भाषणाचा प्रभाव झालाय। सतत तोंडात पानाचा तोबरा असलेले हे महाशय तल्लफ सोडणार नसले तरी ती कमी करण्याच्या मात्र विचारात आहेत। ये बात तो हम सभी जानते हैं तो गंदा जगह देखते डूबते हैं, लेकिन ये कि उनके बातों से इतना प्रभावित हो गए हैं कि अब कोशिश करेंगे कि उनके भावना को भी ठेस न पहुंचे, देश को भी जो है एक अच्छा मैसेज जाए हमारे माध्यम से ही सही। हे ऐकल्यानंतर जणू काही यांच्या सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याला सरकारच जबाबदार आहे की काय असं कोणालाही वाटेल। आता अंबरनाथ मधली ही तरुणाई बघा, रस्त्यावर थुंकलं म्हणून काय झालं असा प्रतिसवालच या महाभागानं केलाय। क्या हो गया? सब तो थूकते भाई, सब तो थूकते भाई। अंबरनाथ मध्ये झाडाच्या सावलीत फोनवर बोलता बोलता अगदी निवांतपणे गुटखा चघळतायत। जेव्हा आम्ही त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली तेव्हा त्यांचं हे उत्तर होतं, नहीं थूकेंगे और नहीं थूकेंगे और नहीं थूकेंगे। मोठ्या चवीनं पान चघळून रस्ता रंगवणारे हे भिवंडीतले महाशय बघा। आम्ही जेव्हा याविषयी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी आपली चूक मान्य केली खरी, पण त्यांनी उलट सरकारलाच सल्ला दिलाय। सरकारने चांगली सुविधा द्यावी, पानटपऱ्यांवर व्यवस्थित काहीतरी डबे लावावे। नांदेडच्या या गुटखा प्रेमींनी तर चक्क प्राचीन काळाचा हवाला दिलाय। सन्मान करायचा, भारतामध्ये हे करून घाण करून हे करून स्वच्छ राहावं, हे ठीक आहे, खाऊ नये असं नाहीच ना। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरातील काय परिस्थिती आहे हे आता तुम्हीच बघा। आणि या महाभागांकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी काय उत्तर दिलंय बघा। तुमचं देशावर प्रेम नाहीये? आहे ना। आहे, काय करणार? काय करायला पाहिजे तुम्ही सांगा ना, काय करायला पाहिजे? किने मारी पिचकारी तोरी भीगी अंगिया, रंग रसिया हो। के पान बनारस वाला खुल जाए बंद अकल का ताला। तिकडे गडचिरोलीच्या सिरोंचा बस स्थानकाच्या आवारात
पान गुटखा खाणाऱ्यांनी ही अशी अवस्था केली आहे। तुम्ही बघत असाल तर किती घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे सिरोंचा बस स्टँडमध्ये। इथे सगळे लोक थुकून राहिले। लातूर आणि कणकवलीचं एसटी स्थानक तर पान खाणाऱ्यांनीच रंगवलंय। रोडवर काय सगळा कचरा, स्वच्छताच नाही मुळात, त्याच्यामुळे थुकता तुम्ही। आता आपण जाणार आहोत राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये। मध्य भारताला लागून असलेल्या या शहरात पान आणि खर्रा खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे। हा फक्त सुपारी आहे, तंबाखू काही नाही आहे। नाही थुकण्याची काही लोक थुकते, पण ते फक्त सोप आणि चमन आहेत। पर ये खर्रे से सही में गंदगी होती है, ऐसा मुझे महसूस होता है। विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरच्या मेट्रोच्या कार्यक्रमादरम्यान आपल्या भाषणामध्ये पान खाऊन थुंकणाऱ्यांचे चांगलेच कान टोचले होते। सिंगापुर आपने साफ सुथरा देखा कि नहीं देखा? दुबई साफ सुथरा दिखता है कि नहीं दिखता है? वहां किसी को गंदगी करते देखा था क्या? कोई नागरिक कूड़ा कचरा फेंकता हुआ देखा था क्या? कोई पान खा करके पिचकारी लगाते देखा था क्या? और हमारे विदर्भ में तो ये जिम्मेवारी हमारी नहीं है क्या? देशात स्वच्छ भारत अभियान मोठ्या प्रमाणात राबवलं जातंय। त्याचा काही प्रमाणात सकारात्मक परिणामही बघायला मिळतो। मात्र पान तंबाखू खाणाऱ्यांमुळे सार्वजनिक ठिकाणांवर अस्वच्छता वाढते। ये कौन से भारत माता की जय भाई? उसी मां को गंदा करे। आणि मोदींनी दिलेल्या कानपिचक्यानंतरही या महाभागांना सद्बुद्धी येणार आहे का? हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि आज जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे। तंबाखू नसलेले एखादं पान खा, मात्र किमान स्वच्छता तरी राखा। वळत पुढच्या बातमीकडे। यानंतर बातमी आहे नाशिक मधल्या एका धाडसी मर्दानीची। भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातील कर्मचारी महिलेनं शस्त्रधारी लुटारूंचा मोठ्या धाडसानं सामना केला। जीवाची पर्वा न करता त्या महिलेनं लुटीचा प्रयत्न हाणून पाडला। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा सगळा थरार कैद झालाय। धाडसी महिलेचे लुटारूशी 2 हात, लुटीचा प्रयत्न हाणून पाडला। महिलेच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक। काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत नाशिकच्या अशोकनगर परिसरातल्या स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातली। सविता मुर्तडक या सेवा केंद्रातील कर्मचारी महिलेनं या लुटारूचा मोठ्या धाडसानं सामना केला। 17 मेला सविता सेवा केंद्रात एकट्याच असताना हा लुटारू केंद्रात आला। आपली ओळख पटू नये म्हणून त्यानं तोंडाला रुमाल बांधला होता। आत प्रवेश करताच त्यानं दार बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळीच सावध झालेल्या सविता यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला। लुटारूनं चाकूचा धाक दाखवून रोकड लुटण्याचा प्रयत्नही केला, मात्र सविता यांनी न डगमगता त्याला विरोध केला। बराच वेळ त्यांच्यात झटापट सुरू होती। रोकड लुटून पसार होण्याचा त्याचा मनसुबा होता, पण सविता यांनी त्याची वाट रोखली। गोरगरिबांची कॅश आमच्या ऑफिसमध्ये जमा होती। आपण पण मिडल क्लास फॅमिलीमधले एवढी कष्टाचे पैसे लोकांचे असतात, ते आपण कुठून देणार? ज्या डोक्यात विचार होता जेणेकरून मला ती कॅश त्याला नेऊन द्यायची नव्हती, त्यासाठी मी प्रयत्न खूप केले आणि ते धाडस माझ्यामध्ये निर्माण झालं। लोकांचे चेहरे डोळ्यासमोर होते, आपण घेतलेले कष्ट। म्हणजे डेअरिंग बघून मला पण असा अभिमान वाटतोय की तिने लेडीज असताना एवढी डेअरिंग केली। मला इतकं आतापर्यंत लग्न आल्यापासून कॉन्फिडन्स नव्हता का तिच्यात एवढी डेअरिंग असेल, पण या फुटेज बघितल्यानंतर मी 10 मिनिटांना पोहोचल्यानंतर बघितलं ते इतकी डेअरिंग केलेली की मी पण म्हणजे कौतुक केलं। लुटारू 40,000 रुपयांची रोकड घेऊन पसार झाला। या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगानं तपास करून श्रमिक नगर परिसरातून संशयित आरोपी संग्राम पारखला बेड्या ठोकल्या। त्या महिलेचा सन्मान करणं असं धैर्य प्रत्येक नागरिकाकडे आलं तर चोर आणि दरोडेखोर असे धाडसच करू शकणार नाहीत। तर त्यांना मुद्दाम होऊन त्यांच्या धैर्याबद्दल आणि त्यांच्या शौर्याबद्दल आपण आज इथं बोलवून सत्कार केलेला। आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं दुचाकी वाहन ताब्यात घेतलं गेलंय। सविता यांनी अत्यंत धाडसानं लुटारूचा सामना केला। त्यांच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे।
प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. ब्रेकनंतर बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचा मथळा बघून तुम्ही आश्चर्याचा धक्का तुम्हाला बसलेला असेल, मात्र हे खरं आहे, हे भविष्यातलं सत्य आहे. कारण वाढत्या वायू प्रदूषणामुळे ध्रुवीय हिमनग वेगाने वितळू लागलेत आणि 2100 मध्ये मुंबई आणि चेन्नई ही शहरं समुद्राच्या पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जाते. अमेरिकेतील एका संस्थेच्या संशोधनात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मुंबईकरांनो सावधान, 2100 मध्ये बुडणार मुंबई, समुद्र गिळणार मुंबईला. चेन्नई, न्यूयॉर्कलाही धोका, अमेरिकेतील संस्थेचा दावा. समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या मुंबई शहराला याच अथांग समुद्रापासून धोका निर्माण झाला. या गगनचुंबी इमारतींना हे समुद्राचे पाणी आपल्या कवेत घेण्याची शक्यता आहे. समुद्राच्या पाण्यात देशाच्या आर्थिक राजधानीला अर्थात मुंबईला जलसमाधी मिळण्याची भीती व्यक्त होतीये. सतत वाढत्या वायू प्रदूषणामुळे हे संकट मुंबापुरीवर घोंगावू लागले. हा दावा आमचा नाही, तर अमेरिकेतील प्रोसिडिंग ऑफ US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेनं केलेल्या संशोधनात ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. वायू प्रदूषणामुळे जागतिक तापमानात अपेक्षेपेक्षा जास्त वेगानं वाढ होत असून त्यामुळे ध्रुवीय हिमनग वितळायला सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम समुद्राच्या पातळीवर होत असून 8 दशकानंतर म्हणजेच 2100 पर्यंत समुद्राच्या पातळीत तब्बल 1 मीटरनं वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 2016 मध्ये झालेल्या पॅरिस हवामान कराराचं उद्दिष्ट साध्य केलं तरीही एवढी गंभीर परिस्थिती उद्भवणार आहे. मात्र परिस्थिती आणखी गंभीर बनल्यास समुद्राच्या पाण्याची पातळी 2 मीटरपर्यंत वाढण्याची शक्यता असून मुंबई, चेन्नई, न्यूयॉर्क, शांघायसह जगभरातील समुद्र किनाऱ्यालगतच्या शहरांना जलसमाधी मिळण्याची भीती व्यक्त होती आहे. जवळपास 17 लाख किलोमीटरचा भूभाग समुद्राखाली जाणार असून 18-19 कोटी लोकांना त्याचा थेट फटका बसण्याची शक्यता आहे. अवघ्या जगभराच्या डोळ्यात अंजन घालणारा हा अहवाल असून वायू प्रदूषणावर लगाम लावणं हाच त्यावरचा रामबाण उपाय ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेकनंतर बातमी आहे वसईतून. वसईच्या वालीव परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती आणि पत्नीवरती अज्ञातांनी रस्त्यावरतीच ऍसिड हल्ला केला आणि हल्ल्यात पतीचा मृत्यू झालाय तर पत्नीवरती सध्या उपचार सुरू आहेत. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा ब्रिजजवळ मोटारसायकलवरील पती पत्नी रस्ता पार करण्यासाठी थांबले असता एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर ऍसिड हल्ला केला. ऍसिड हल्ला झाल्यानंतर अविनाश तिवारी आणि सीमा याने अंगावर पाणी ओतून ऍसिडची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला. अविनाश यांनी त्यांच्या अंगावरील कपडे काढले. ऍसिड हल्ल्यामुळे त्यांची त्वचा लाल झाली. जीव वाचवण्यासाठी अविनाश यांनी केलेले प्रयत्न CCTVत कैद झाले. मात्र उपचारादरम्यान अविनाश तिवारींचा मृत्यू झाला तर सीमा यांच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपींची नावं नाही तसं अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला, मर्डरचा गुन्हा दाखल केला आहे. मर्डर नाही, अटेम्प्ट टू मर्डर असं 2 पथकं आहेत, 10 कर्मचारी आहेत, मी आहे. पॅरलल तपास आमची क्राईम ब्रँच, लोकल क्राईम ब्रँच सुद्धा पॅरलल तपास करते. पोलिसांनी हल्लेखोराचा तपास सुरू केलाय. दहिसरचे रहिवासी असलेल्या तिवारी यांच्यावर हल्ला का झाला याचं गूढ अजूनही कायम आहे. मात्र या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, वसई. वळत पुढच्या बातमीकडे. सध्या सोशल मीडियावरती ट्रोलिंगचं पेव फुटलंय. मात्र याच ट्रोलिंगमुळे अनेक जण वादाच्या भोवऱ्यातही सापडलेत आणि त्यामध्ये सध्या अग्रस्थानी आहेत ते दिग्दर्शक अनुराग कश्यप. अनुराग कश्यप यांनी मोदींच्या विरोधात केलेल्या एका वादग्रस्त ट्विटमुळे त्यांच्या मुलीला चक्क बलात्काराची धमकी देण्यात आली आहे. नेमकं काय घडलंय पाहूयात. अनुराग कश्यप हिंदी सिनेमा आणि वेब सिरीजसाठी अफाट ताकदीनं काम करणारा दिग्दर्शक. मात्र गेल्या काही दिवसांपासून अनुराग त्याच्या ट्विट्समुळे वादात राहिलाय. मोदींच्या विरोधात केलेल्या एका ट्विटमुळे एका भाजप कार्यकर्त्यानं आणि मग हे ट्विटर वॉर चांगलंच पेटलं.
धमकी देणारी व्यक्ती ही स्वतःला भाजपचा कट्टर समर्थक आणि रामाचा भक्त मानत होती। दरम्यान याबाबत अनुराग पोलीस ठाण्यात गेला असता त्याला 3 पोलीस ठाण्याचे हेलपाटे घालावे लागले। तर ट्विटरवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीनं त्याचं ट्विटर अकाउंटच डिलीट केलंय। त्यामुळे स्क्रीनशॉट्सच्या आधारे पोलिसांना आता त्याचा शोध घ्यावा लागणार आहे। तर आपल्या पुढच्या ट्विटमध्ये बोलताना अनुराग म्हणतोय, मी पंतप्रधानांना मतदान केलं नाही आणि मी त्यांच्या मताशी सहमत नसतो, मात्र देशानं त्यांना निवडून दिलंय, त्यामुळे मी त्यांचा सन्मान करतो। मी माझ्या मुलीला नेहमी सांगतो की सोशल मीडियावर ज्या गोष्टी घडतात त्यांच्याकडे दुर्लक्ष कर, मात्र आता ज्या प्रकारे तिला धमकी आली त्यावरून बाप म्हणून मी सुद्धा घाबरून गेलोय। मात्र मनस्ताप देणारी गोष्ट ही की मला तक्रार देण्यासाठीही 3 पोलीस स्टेशन पालथी घालावी लागली। असं नाहीये की मी भाजपच्या विरोधात आहे। फिल्म रिलीजच्या आधी माझा काँग्रेस सोबतही वाद झाला होता। ट्रोलिंग ही सध्या फॅशन झाली आहे, मात्र ट्रोलिंगच्या नादात आपण एखाद्याच्या आयुष्याला वाळवी तर लावत नाही आहोत ना, याचा सारासार विचार किमान ट्रोल करताना आणि मेसेजेस फॉरवर्ड करताना करायला हवा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।